राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्यात। कारण उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत येण्याची मनसे दिल से तयारी दर्शवली आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनंतर आता तरी ठाकरे आणि मनसे युतीच्या चर्चा पुढे जात आहेत का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पाहूया। ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार। उद्धव ठाकरेंची मनसे दिल से भूमिका। मनसे सोबत नातं जोडायला ठाकरे तयार। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची मराठी माणूस आतुरतेने वाट पाहतोय। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीचा चेंडू कधी इकडच्या कोर्टात तर कधी तिकडच्या कोर्टात असंच सुरू आहे। आता पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याची स्वप्न पाहणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात। कारण उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत येण्याची मनसे दिल से तयारी दाखवली आहे। मनसे सोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलंय। ठाकरे बंधूंवर जनतेचं आणि भावनिक प्रेशर असल्याचंही राऊतांनी म्हटलंय। महापालिका निवडणूक तोंडावर असतानाच ठाकरे बंधूंचं मनोमिलन झाल्यास तो राजकारणातील मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा विषय आहे आणि दोघांवरही जनतेचं प्रेशर आहे। मराठी जनतेचं हे तुम्हाला मी सांगतो। हे जसं प्रेशर भावनिक आहे तसं राजकीय सुद्धा आहे। मराठी माणसाला मुंबईवरती आपला अधिकार कायम ठेवायचा असेल, हक्क ठेवायचा असेल, मराठी माणसाला ताठ मानणं या मुंबईत जगायचं असेल तर सर्व मतभेद, सर्व जळमट आणि किलमिश दूर ठेवून आपल्याला एकत्र यावं लागेल। ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे। माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे युतीच्या चर्चा जरी होत असल्या तरी दोन्ही पक्षांकडून औपचारिकपणे कोणताही चर्चेचा प्रस्ताव आला नाहीये। त्यामुळे खरंच युती हवी असेल तर माध्यमांवर पुढा सोडण्यापेक्षा संजय राऊतांनी शिवतीर्थावर जावं असं मनसे प्रवक्ते योगेश चिलेंनी म्हटलंय। मराठी माणसाचं भलं होणार असेल तर अशा कोणत्याही युतीला मनसे नेहमीच तयार असते। मात्र युतीच्या चर्चा या माध्यमांसमोर होत नसतात। त्यामुळे संजय राऊत यांना जर खरंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे अशी युती हवी असेल, ते माननीय राजसाहेबांचे मित्र आहेत। जर उदय सामंतजी राजसाहेबांना जाऊन भेटू शकतात, चहा घेऊ शकतात तिथे, तर संजय राऊत शिवतीर्थावर येऊन चहा का घेऊ शकत नाही? ठाकरेंनी तर मनसेला साथ घातली आहे। सोबतच मवियातील मित्रपक्षांनीही मनसेचं खुल्या हातांनी स्वागत केलंय। ठाकरे बंधू एकत्र येणं ही आनंदाची बाब असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात। उद्धवजी आणि राजजी म्हणजे ते दोघंही आमचे तर अतिशय कौटुंबिक संबंध 6 दशकाचे आहेत आणि जर उद्धवजी आणि राजजी हे जर एकत्र येणार असतील तर ही आनंदाची गोष्ट आहे। ठाकरे मनसे युतीच्या चर्चा रंगण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। राज ठाकरेंनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मराठी माणसासाठी एकत्र येण्याची त्यांनी तयारी दर्शवली। त्यानंतर भर सभेत उद्धव ठाकरेंनीही हिरवा कंदील दाखवला। तेव्हापासून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि मराठी माणूस हे दोघेही एकत्र येण्याची प्रतीक्षा करतायत। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे। हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे, पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा। पडद्यासमोर शांतता असली तरी पडद्यामागे अनेक चर्चा सुरू असल्याचं संजय राऊतांनी अनेकदा सांगितलंय।
त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार का, की नेहमीसारख्या या चर्चा देखील हवेतल्याच आहेत, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.